केंद्र सरकारकडून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलाय। हा माय मराठीच्या इतिहासातील एक सुवर्ण क्षण आहे। महाराष्ट्राचा समृद्ध इतिहास आणि लिखित परंपरेचा हा गौरव असून जगभरातील समस्त मराठी जनांच्या वतीनं माय मराठीच्या गौरवाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदीचे आभार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानलेत। केंद्राच्या आजच्या निर्णयामुळे मराठी भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकारसह केंद्र सरकारकडून भरीव अनुदान मिळेल। या निधीतून मराठी भाषेचा प्रचार, प्रसार आणि संवर्धन करण्यास मदत होणार आहे। शिवाय मराठी भाषेची सेवा करणारे लेखक, शाहीर, कवी, लोकगीत गायक यांना राज्याबाहेर देखील वेगवेगळी व्यासपीठे उपलब्ध होतील। जगभरातील मराठी साहित्याचं संकलन आणि संशोधन करणं सोपं होईल। आता मराठी भाषा ही देशभरातील 450 विद्यापीठांमध्ये शिकवली जाईल। मराठीतील प्राचीन ग्रंथांना अनुवादित करण्यास सुरुवात होईल। राज्यातील 12,000 ग्रंथालयांसाठी हा निर्णय महत्वाचा ठरणार आहे। राज्यातील ग्रंथालयांचं सशक्तीकरण होईल। एवढेच नाही तर केंद्र सरकारच्या सर्व व्यवहारांमध्ये आता मराठी भाषेचा समावेश करता येईल। मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अनेक अभ्यासक, लेखक, साहित्यिक यांनी अपार मेहनत घेतली होती। अखेर ते प्रयत्न फळले आणि माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला। मराठी भाषेच्या उत्कर्षासाठी, जपवणुकीसाठी आणि तिच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती आणि विद्यार्थ्यांना मोठी मदत मिळू शकेल। अभिजात भाषेतील स्कॉलर्ससाठी दरवर्षी 2 राष्ट्रीय पुरस्कार दिले जातील। यापुढे हा पुरस्कार मराठी भाषेतील काम करणाऱ्या व्यक्तीला मिळेल। मराठी भाषेतील पहिला शिलालेख 2220 वर्षांपूर्वीचा असून जुन्नर येथील नाणेघाटचा आहे। शिवजन्मभूमीशी असलेलं मराठी भाषेचं नातं हा एक अपूर्व योगायोग म्हणता येईल।